संपूर्ण देशाचं लक्ष सध्या पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आसाम या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर होतोय, म्हणजे आज जाहीर होतोय आणि तिकडेच लागलेला आहे। सकाळी 8 वाजता या 5ही राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे। या निकालांमध्ये सध्याच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसाम भाजपला त्या 2 राज्यांमध्ये मोठं यश मिळतंय, भाजपला यश मिळतंय। मात्र काँग्रेस आणि डाव्यांचा गड असलेल्या केरळमध्ये भाजपला फारसं यश मिळालेलं नाहीये। केरळमध्ये 140 जागांसाठी निवडणूक होत असताना बहुमताचा आकडा हा 70चा आहे। दुपारी 1 पर्यंत केरळ विधानसभेच्या एकूण 140 जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत। या कलांनुसार काँग्रेस प्रणित UDF आघाडी 83 वर आहे, तर डावी आघाडी 53 आणि भाजपचे अवघे 4 उमेदवार आघाडीवरती आहेत। केरळमध्ये बहुमतासाठी 70 ही मॅजिक फिगर आहे। सध्याच्या कलानुसार काँग्रेसचे 83 हून अधिक उमेदवार आघाडीवर असल्याने केरळात काँग्रेस प्रणित UDF निवडून येऊ शकते असं एक चित्र दिसतंय। पण मंडळी, केरळमध्ये काँग्रेसने हे कसं यश मिळवलंय? अगोदर तिकडे कुणाची सत्ता होती? नेमकं केरळमध्ये काय राजकारण झालं आणि आता मुख्यमंत्र्यांच्या नावासाठी कुणाची चर्चा होऊ शकते? या सगळ्या सत्ता बदलानंतर कुणाची चर्चा होऊ शकते? हे सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, सध्याची परिस्थिती पाहता केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDF आघाडीचे सरकार येण्याची दाट शक्यता दिसते। त्यामुळे केरळमधील काँग्रेस पक्ष संघटनेत आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। काँग्रेस मुख्यालयात सध्या कार्यकर्त्यांची गर्दी देखील जमायला सुरुवात झाली। यापूर्वी केरळमध्ये डाव्यांचं सरकार होतं। भाजपने देखील यंदाच्या निवडणुकीत केरळमध्ये बरीच ताकद लावलेली होती, मात्र या निवडणुकीत सध्या काँग्रेस बाजी मारताना दिसते। 2016 पासून पाहतो तर लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट मधून पिनाराई विजयन यांची सत्ता होती। 2016 आणि 2021 मध्ये पिनाराई हे मुख्यमंत्री राहिले। 2021 मध्ये LDF ने 99 जागा जिंकून दुसऱ्यांदा सत्ता कायम ठेवली होती। केरळच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती की एका आघाडीत सलग 2 टर्म सत्तेत मिळालेली आहेत, ते देखील केरळमध्ये। यापूर्वी केरळमध्ये आलटून पालटून युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट म्हणजे UDF, ज्याचे नेतृत्व काँग्रेस पक्ष करतो, आणि आतापर्यंत 2 टर्म सत्तेत राहिलेले LDF हे आळीपाळीने सत्तेत असायचे। अखेर 10 वर्षानंतर केरळच्या जनतेने सत्ता बदल घडवून आणले। आता असे निकाल लागण्यामागे नेमकं काय राजकारण झालं असावं हे समजून घेऊ। यामध्ये काँग्रेस प्रणित UDFच्या कमबॅकची मुख्य कारणांमधलं पहिलं कारण म्हणजे अँटी इन्कम्बन्सी, सत्तेच्या विरोधातील लाट। LDF 10 वर्ष सत्तेत होती। या दीर्घ काळात भ्रष्टाचाराचे आरोप झाले, काही महत्त्वाच्या योजनांमधील अपयश पाहायला मिळत होतं आणि विकासाच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली। पिनाराई हे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरही व्यक्तिगत अँटी इन्कम्बन्सी असल्याचं म्हटलं जातं। अजून दुसरं कारण म्हणजे स्थानिक निवडणुकांचा प्रभाव, ज्या 2025च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका UDF ने मोठ्या फरकाने जिंकल्या। हे 2026 साठी सत्तेतील आघाडीला अगदी सूचक इशारा होता। त्यानंतर तिसरं कारण सांगितलं जातं मायनॉरिटी मतांचे एकीकरण करण्यात काँग्रेस यशस्वी झालं हे कारण। मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार UDFचा मुख्य आधार आहे। 2021 मध्ये काही मायनॉरिटी LDF कडे गेले होते, पण आता परत त्यांची UDF कडे कळ एक दिसतोय, काँग्रेसकडे एक कळ आलेला दिसतोय। अजून एक कारण असं देखील सांगितलं जातं की काँग्रेसने या सगळ्या राजकारणात आघाडीतील सुसंवाद चांगला केला होता। राहुल गांधी, शशी थरूर सारख्या नेत्यांनी केरळात जाऊन एक प्रचारामध्ये फोकस केलं, त्याचबरोबर लोकल इश्यूवरती फोकस केला आणि अँटी इन्कम्बन्सी जी होती त्याचा देखील फायदा घेतला। सध्याच्या लागलेल्या निकालानुसार सध्या LDFला हॅट्रिक पासून रोखण्यात आलेला आहे। तिसऱ्या टर्मचा प्रयत्न जो आहे तो अपयशी ठरलाय। केरळमध्ये सत्तांतर होण्याची आता शक्यता निर्माण झाली असून जर सत्तांतर झालं आणि काँग्रेस प्रणित आघाडीला सत्ता मिळाली तर अशी माहिती मिळते की मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी असलेले रमेश चेन्नित्तला, सतीशन आणि KC वेणुगोपाल यांच्यापैकी या तिघांपैकी कोणीही मुख्यमंत्री बनू शकेल। यामधूनही KC वेणुगोपाल यांचं नाव जास्त चर्चेत आहे। वेणुगोपाल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते काँग्रेसचे सरचिटणीस आहेत। त्या दिल्लीत त्यांच्यावरती पक्ष संघटनेची जबाबदारी आहे। राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वेणुगोपाल जेव्हा केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये उतरले होते तेव्हा अनेकांनी बंड केलं होतं। या सगळ्यात अनेकांची बंड शांत करण्यात आली होती। त्याच्यासाठी घेतलेल्या स्पेशल प्रयत्नांमुळे ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील अशी चर्चा आहे। काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात देखील त्यांच्या नावाला पसंती आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचे नाव सर्वात आघाडीवर असेल असे मानले जाते। व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची माहिती म्हणजे या संपूर्ण निवडणुकीत
UDF विरुद्ध LDF अशी लढत झाली आहे, परंतु BJP NDA ही तिसरी शक्ती म्हणून केरळमध्ये वाढते. मागील काही वर्षांपासून केरळात पाय रोवू इच्छिणाऱ्या भाजपने यावेळी बरीच ताकद लावली होती. 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र यावेळी भाजपने आपला मतांचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे सुरुवातीच्या कालांमध्ये भाजपसाठी एक आनंदाची बातमी दिसत होती. त्यांचे काही उमेदवार हे आघाडीवर होते. अजूनही मतमोजणी सुरू आहे. UDFचे बहुमत दिसत असलं तरी अंतिम निकाल ECI लवकरच घोषित करेल. मात्र त्या अगोदरच काही महत्त्वाचे मुद्दे आम्ही तुमच्या समोर मांडले आहेत. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.